नमस्कार बालमित्रांनो. आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदरणीय सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षणास प्रारंभ केला आहे. मी श्री विलास रामनाथ जाधव आज आपल्यासमोर इयत्ता 4थीचा विषय परिसर अभ्यास 2 आणि त्यातील घटक 11वा शाहिस्तेखानाची फैजदी यातील भाग 1 घेऊन आलो आहे. चला तर मग करूया सुरुवात. अफजल खानाच्या वधामुळे विजापुरामध्ये हाहाकार उडाला. त्यापाठोपाठ शिवाजी महाराजांनी पन्हागड सुद्धा जिंकून घेतला. त्यामुळे आदिलशाह अजूनच चिडला आणि मग शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने आपला बलाढ्य सरदार सिद्दी जोहर आणि फाजल खान यांना पाठवले. सिद्दी जोहर दख्खनमध्ये आल्यावर त्याने सुरुवातीला पन्हागडाला वेढा दिला आणि त्यावेळेस शिवाजी महाराज नेमकेच पन्हागडावर अडकलेले होते. मग आपण मागच्या पाठामध्ये बघितलं की शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने पन्हागडावरून आपली सुखरूप सुटका करून घेतली आणि ते विशाळगडावर जाऊन पोहोचले. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवरायांनी आपला जो मोर्चा आहे तो कुठे वळवला? मोगलांकडे वळवला. हाच तो पन्हागड जो शिवाजी महाराजांनी जिंकला होता. त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडलेला होता. मग दक्षिणेतील बाजू सुरक्षित झाल्यामुळे शिवरायांनी आपला जो मोर्चा मुघलांकडे वळवला. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडालेली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे हा औरंगजेब बादशाहसुद्धा भयंकर चिडला आणि मग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 52 लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्तेखान आला. त्याने सुरुवातीला पुरंदर या किल्ल्याला काय दिला? वेढा दिला. तो पुढे येतच होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठी अतिशय चपळ, भीमथडीत तट्टावर बसणारे, चटणी भाकर खाणारे, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटाईत होते. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. गनिमी कावा म्हणजे डोंगराळ भागामध्ये लपून छपून लढाया करणे. आणि मग त्या शाहिस्तेखानाने कंटाळून त्या पुरंदर किल्ल्याचा वेढा उठवला. मग शाहिस्तेखान पुण्याकडे आला. प्रथम त्याने चाकणच्या किल्ल्याकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यावेळेस चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता. त्याने सुद्धा मोठ्या मर्दुमकीने शाहिस्तेखानाचा मुकाबला केला.
2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नारसाच्या शौर्यावर शाहिस्तेखान खुश झाला आणि शाहिस्तेखानाने त्याला बादशाही चाकरीचे म्हणजे नोकरीचे आमिष दाखवले. परंतु फिरंगोजी बदलला नाही. स्वराज्याची सेवा करण्यातच त्याने धन्यता मानली. आता या भागावर आधारित आपण स्वाध्याय बघूया. महाराष्ट्राची धुळधाण कोणाच्या स्वारांनी उडाली होती? महाराष्ट्राची धुळधाण मुघलांच्या स्वारांनी उडाली होती. दिल्लीचा मुघल बादशाह कोण होता? औरंगजेब हा दिल्लीचा मुघल बादशाह होता. शाहिस्तेखान कोणती गावे घेत पुण्यात आला? शाहिस्तेखान शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत पुण्यात आला. शाहिस्तेखानाचे सैन्य कशामुळे हैराण झाले? शाहिस्तेखानाचे सैन्य गनिमी काव्यामुळे हैराण झाले. धन्यवाद.